हरे कृष्ण. आज आमच्याकडे स्पेशल गेस्ट आलेत, त्यांची ओळख करतो. पण आम्ही निघालो होता, आमच्या घराच्या बाजूला एक वाडी आहे देनवाडी, तिथे गोसेवे करता. तर विषय असा आहे की बरेचदा गोसेवा किंवा असं म्हटलं की लोकांना वाटतं गोशाळेत दान द्यायचं आहे. तेही चांगलं आहे, उत्तम आहे, आणि गोशाळेत पण दान दिलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आज भारतात जे लोक स्वतःच्या घरी गाई सांभाळत आहेत, गाई म्हणजे गाई बैलं, त्यांनाही सन्मान करणे आणि थोडंसं मदत करणे गरज आहे. कारण का अशी लोकं खूप कमी होत चालली आहेत. आणि शेवटी गायींचं खरोखर रक्षण करायचं असेल तर ते शेतकऱ्याच्या घरातच, फक्त गोशाळेत गायींचं रक्षण होणार नाही. तर गोशाळेला मदत करणे महत्त्वाचं आहे. पण जे शेतकरी किंवा जे लोक आपल्या घरी गाय सांभाळत आहेत त्यांनाही मदत करणे महत्त्वाचं आहे. तर आज आपल्याकडे आमचे पाहुणे आलेले आहेत. ते आहेत मध्ये ओमकार, त्यांच्या या साईडला म्हणजे डार्क लाल ड्रेसमध्ये माधुरी, या लाईट लाल ड्रेसमध्ये मयुरी. तर खास ते घेऊन आलेत गाईंना देण्यासाठी केळी आणि गूळ. पण हे केळी आणि गूळ आम्ही गाईंना तर देणार आहोतच, आणि त्याचबरोबर जे गायींची सेवा करत आहेत, जे लोक आपल्या घरी गायी सांभाळून ठेवत आहेत, अशाही लोकांना आम्ही थोडासा त्यांनाही त्यांच्या घरी केळी देणार आणि थोडं आर्थिक डोनेशन करणार आहोत. तर हे जे मानधन गोसेवा करणाऱ्या गावकऱ्यांना आणि केळी आणि गूळ स्पॉन्सर केला आहे आज तिघा जणांनी मिळून. ते आहेत चिन्मय सराफ, मयुरी पवार आणि रंगवती देवीदासी, रंगवती माताजी. तर आता आपण जाऊया देनवाडीमध्ये. आम्ही तुम्हाला काही फोटोज दाखवतो, ज्याच्यात तुम्ही पाहू शकताय की आम्ही गायींना नक्कीच गूळ आणि केळी खायला देतो आहे. पण त्याचबरोबर किंवा तेवढंच महत्त्वाचं आहे की जे दररोज गायींची काळजी घेतात, गाई बैलांबरोबर त्यांना चारायला जातात. गावातले जवळजवळ या सगळ्या गायी आणि बैलं आहेत. प्रत्येक घरातनं एक एक व्यक्ती दररोज त्यांना घेऊन चरायला जातो. मी स्वतः पाहतो. सकाळी 7 वाजता ते जातात आणि 10 10:30ला परत येतात, 11पर्यंत, आणि परत दुपारी 2-2:30ला जाऊन संध्याकाळी 4:30-5पर्यंत परत येतात. तर हे आहेत जे अजूनही गायींच्या बरोबर चरायला जातात, गायींना चरायला घेऊन जातात. अशा प्रकारे ज्या गायी घरोघरी गावात राहत आहेत आणि जे लोक अशा गायींना सांभाळत आहेत, गायी म्हणजे गायी बैलांना, त्यांची पण आपण सेवा करू शकतो, आर्थिक मदत देऊ शकतो. ती पण एका प्रकारे गोसेवाच आहे. तर अशाही प्रकारे गोसेवा लोकांनी करावी हे आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण का हळूहळू आपण पाहतोय अशा गायींना सांभाळणारे लोक खूप कमी होत चाललेत. तर त्यांनाही प्रोत्साहित करणे आणि मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. हरे कृष्ण.